पाऊस पडायला लागला की भूक दुप्पट का लागते माहिती आहे? कारण मनाला हवा असतो एकच स्वाद, गरमागरम वडापाव. खुसखुशीत सोनेरी वडा, आतून मऊ मसालेदार बटाट्यांचा सारण, त्यावर तिखट लसूण चटणी आणि मऊ पाव. पहिला घास घेताच डोळे आपोआप बंद होतील आणि तोंडातून एकच शब्द निघेल, वा. आता आपण वडापावची रेसिपी पाहूया. इथे मी बटाटे छान असे बॉईल करायला ठेवली आहे एका कुकरमध्ये. आता हिरवी मिरचीचं ठेचाही बनवून घेतली आहे. हिरवी मिरची, अद्रक, लसूण, जिरे, धने आणि कोथिंबीरीचं, आणि बटाटे छान असे मॅश करून घेतली आहे. आता आपण भाजीला छान फोडणी देऊया. एका कढईमध्ये तेल घेतली आहे. लसूण जिऱ्याची छान कडक फोडणी द्यायची आहे. भरपूर सारा कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायचं आहे. हिरवी मिरचीचं वाटण टाकायचं आहे. हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि हे बटाटे बॉईल केलेले यामध्ये टाकायचे आणि मिक्स करायचे. आणि आपल्याला आता बेसन पिठाचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी बेसन घेतली आहे 2 चमच. त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे, थोडासा सोडा टाकायचा आहे आणि याचं बॅटर छान असं बनवून घ्यायचं आहे. भाजीचे आपल्याला या पद्धतीने वडे बनवून घ्यायचे आहेत आणि पिठामध्ये टाकून मस्त हे वडे आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. एकदा हा वडापाव घरी करून बघा, बाहेरचा वडापावही विसरून जाल. ही रेसिपी तर लाईक करा. अशाच भन्नाट रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.